2:30 वाजण्याची वेळ. बर्डीचे बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्या खाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांचे पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती. कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोसला होता. तिने आपले 10-12 वर्षाचे पोरसौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी, पण तसे नव्हते. तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती 1 तासापूर्वी तर आली होती. आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिचे कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताची पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोने गावाजवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सपसप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले 2-2.5 तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊ ते दोघी निघाले होते. 2-2.5 मैल चालल्यावर कुठे अजनी जेलची नाके दिसले अन अखेर बाजार. तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची कठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नाळावर गेली. हातपाय धुवून भाकरी खायला बसली. एवढेचे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीचे तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती. केवढ्या भरदिशी धावतात ह्या मोटारी अन फसदिशी पाणी उडवतात मेल्या. या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात त्या. हो तर काय, ती नाही का गोप्याची माई? भल्ली भरली टोपली भेंड्यांनी. हाराच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यानं, जसे काय शिपाईच. त्या उडान खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात. बाजूने जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाराने ओढून नेतात जणू. लोणीवाले उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाचे. रामारामा केवढा कलकलाट त्यांचा. अडत्याशी झुंज घालतात जणू. आहा, काय न्यारा घमघमाट सुटलाय. तिने मागे वळून पाहिले. तिच्या पाठीशीच शेवभज्जीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने. दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या कडेहीकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने 2 पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडे 4 हातांवर जाऊन जो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते. भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली.
फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपली. 5 मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली. त्या स्वप्नात ती अखंड चालत होती, पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत, डोक्यावर जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते. तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक, गरम. त्याचा संबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. आहा! शेव, खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला, पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना, त्या मुंडासेवाले बाबाला. त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला. दमडी निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्याची झोत येत जात होते. मध्येच ऊन पडे तर घटकेत वारे. आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता. ती पुन्हा चालत होती. आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायात गोळे आलेले, सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना. आजी तर फाटकातून आत चालली. चला चला, बंगल्यावर चंदी आहे वाटते. दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती. तर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती. अरेच्या, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला. माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध पाहूया तरी. पण आजी तर फाटकातून बाहेर पडली, म्हणून दमडीही निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून, गवतातून. आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोने गाव का ते? सोन्याचे गाव. मावळते सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पाय वाटेने वरवर चालली होती ती. मग शीतळा देवीची देऊळ लागली. पलीकडे मारुतीचे. तो पहा तो विठू. नारळ फोडते वाटतं तो तिथे. मला दे की रे थोडं. हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो. खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, हो हो, हा सगळ्याचा सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे. दमडे घे, सगळा घे दमडे. पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारीत होती. दमडी जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली.
दमडे अशी काहून पाहते ग, उठ ना आता. दमडी उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखर चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजाराचा रस्ता तुडवू लागली. दीड दमडीचा चालता जीव तो. असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशीच नवीन नवीन गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.